नागपुर के यशवंत स्टेडियम में इंटक ने नए 4 श्रम कानूनों के खिलाफ जोरदार धरना दिया। कामगारों ने आरोप लगाया कि ये कानून उद्योगपतियों को फायदा देकर कामगारों के मूल अधिकार छीनता है। इंटक की मुख्य मांगे हैं कि चारों श्रम साहित्य रद्द किए जाए, कंत्राटीकरण बंद हो, राष्ट्रीय न्यूनतम वेतन 26,000 रुपए तय हो और 10,000 रुपए पेंशन दी जाए। यूनियन ने PSUS के निजीकरण पर रोक की गई, यूपीएस लागू करने, महंगाई नियंत्रण और मनरेगा में 200 दिन काम की भी मांग रखी। संगठन का कहना है कि नए कानूनों से स्थायी नौकरी खत्म होगी और कंपनियों को बिना अनुमति छाटने की छूट मिल जाएगी। माझं नाव निवृत्ती देसाई, मी महाराष्ट्र इंटकचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतो। आमचे अध्यक्ष कैलास भाऊ कदम, जनरल सेक्रेटरी गोविंदरावजी मोहिते, उपाध्यक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक JB गावडे साहेब आणि आमचे ज्यांनी हे अरेंजमेंट केली, सर्व आयोजन केलेलं आहे, आमचे तिगोटे साहेब। आज या ठिकाणी जे पूर्वी पंडित जवाहरलाल नेहरूंचं ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं या देशाला, त्यावेळेला कामगारविषयी जे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये त्याची नमूद केलेलं आहे, असे कायदे कामगारांना पोषक असणारे आणि त्या काळामध्ये जी 12 तासाची ड्युटी होती आणि लोकांना अतिशय ब्रिटिशांच्या काळामध्ये लोकांना वणवण भटकणं, त्यांना त्रास देणं, हा सगळा अत्याचार या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब घटनेनं अधिकार आम्हाला जे दिलेले अधिकार आहेत, हे संपूर्ण हे मोदी सरकार, भांडवलदारांचं सरकार, उद्योगपतींचा सपोर्ट करणारं सरकार, लाखो करोडो रुपयाची कर्ज त्यांना देऊन आधान दिलेलं हे सरकार, हे सर्वसामान्य श्रमिकांच्या जीवनाशी खेळत आहेत आणि बेरोजगारी या देशामध्ये भयानक वाढत चाललेली आहे। तरुण वर्ग 50 करोडच्या घरामध्ये गेलेला असेल की तो आज नोकरीपासून वणवण भटकतोय। आणि कायदे जे आमचे 4 कोडमध्ये आणले आणि जुने कायदे म्हणून कामगारांना पोषक असणारे कायदे हे त्यांनी पुरा घालून टाकलेले आहेत। अधिवेशनामध्ये ते विधेयक पास करून ते खारिज केलेले कायदे आहेत आणि 4 कोडमध्ये आणून कामगारांना आता 12 तासाची ड्युटी, त्यांना अनेक त्रास होणार, टेम्पररी नोकरी, अशा पद्धतीचं कामगारांचं रक्त शोषण करणारं आणि एक बेकारीला भरमसाठ असं वाढ देणारं हे या देशात कामगार या सरकारने, देवेंद्र फडणवीस आणि या सत्तेत असणाऱ्या लोकांनी आमचा गळा घोटण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणूनच या महाराष्ट्रात असा एक दिवस ज्वालामुखी भडकेल की यांना पळताभुई थोडी होईल। त्यांनी आत्ताच त्यांनी शानपण करावं आणि ते विधायक मागं घेऊन पूर्वीत आहेत ते कायदे त्यांनी कामगारांचं ठेवावं, यासाठी आज आम्ही आंदोलन आयोजित केले आहे। धन्यवाद। आमच्या मागण्या प्रमुख ह्याच आहेत की जे 4 कोडमध्ये जे कायदे आणलेले आहेत ते तुम्ही खारिज करा आणि जे पूर्वीचे आमचे जे कामगारांना पोषक असणारे कायदे तुम्ही ठेवावेत आणि ते विधायक मागं घ्यावं, यासाठीच आमचं आज आंदोलन आहे। आता आमचे कार्याध्यक्ष इकडे का आता आमचे कार्याध्यक्ष जे देसाई साहेब आहेत, यांनी कामगार कायद्याबद्दल ते 4 काळे कायदे रद्द करावे म्हणून मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने, हे केंद्राचं झालं, पण महाराष्ट्र शासनाने जो आपल्याला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, घटनाकारांनी जो आपल्याला अधिकार दिला होता, भाषण करण्याचं, संघटन करण्याचं आणि सरकारविरुद्ध लढा देण्याचा जो आपल्याला अधिकार दिलेला आहे भारतीय घटनेप्रमाणे, तो या महाराष्ट्र सरकारने जन सुरक्षा कायदा हा 1924 आपला 2024 आणून जो घटनेचा अधिकार आपल्याला दिलेला होता, नागरिकांना देण्यात आला होता, संघटन करण्याचा, सरकारविरुद्ध आवाज उठवण्याचा, तो काढून टाकण्यात आलेला आहे। कोणताही कारण नसताना तुम्हाला 6 महिन्यापर्यंत कोणतीही सुनवाई न होताना तुम्हाला 6 महिन्यापर्यंत डांबून ठेवण्याची सरकार
सरकारने आपली तरतूद करून ठेवलेली आहे. म्हणून ह्या कायद्यामध्ये आता हे जे म्हणजे आम्ही किती काळे कायदे आणू, तुम्ही आमच्याबद्दल बोलायचं नाही, यासाठी जनसुरक्षा तो कायदा जो आहे तो अमानवी आहे आणि तो ताबडतोब महाराष्ट्र शासनाने मागे घ्यावा, ही आमची दुसरी मागणी आहे. मी सुरेंद्र टिंगणे, महाराष्ट्र इंटकचा सचिव आणि राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनचा अध्यक्ष. आज महाराष्ट्र इंटकच्या वतीने केंद्र शासनाने कामगारच्या विरोधात, त्यांच्या हिताच्या विरोधात जे 4 नवीन लेबर कोड तयार केलेले आहे ते लेबर कोड रद्द करावे आणि कामगाराच्या हिताचे जे आधीचे 29 लेबर कोड होते ते अस्तित्वात ठेवावे, ते लागू करावे. ह्या प्रमुख मागणींसाठी आज इथे महाराष्ट्र इंटकच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने जनसुविधा कायदा ह्या महाराष्ट्रात लागू केलेला आहे. ह्या कायद्याच्या अंतर्गत शासनाच्या विरोधात, त्यांच्या धोरणाच्या विरोधात समजा कोणी आवाज उचलला तर त्याला तुरुंगात टाकण्याची, त्याला शिक्षा करण्याची तरतूद त्यांनी करून ठेवलेली आहे. ही एक प्रकारची दडपणशाही शासनाने संघटनेवर, लोकांवर लादलेली आहे. त्यामुळं हा सुरक्षा कायदा रद्द करावा, ही आमची एक प्रमुख मागणी आहे. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे राज्य शासनाने कामाचे 8 तासावरून 12 तास कालावधी वाढवलेला आहे. तुम्ही सर्व लोक समजू शकता की एखादी व्यक्ती आपल्या 24 तासातून 12 तास काम करत असेल तर त्याच्या आरोग्यावर किती मोठा परिणाम होईल, त्याच्या कुटुंबावर किती मोठा परिणाम होईल. आज 12 तासाची ड्युटी करायची असेल तर ऑफिसमध्ये किंवा कंपनीत जायला 1 तास, यायला 1 तास, म्हणजे झाले 14 तास. तो झोपेल केव्हा, कुटुंबाकडे लक्ष केव्हा देईल, मुलाबाळांकडे लक्ष केव्हा देईल, सामाजिक कार्य केव्हा अटेंड करेल. हे एक जुलमी कायदा त्यांनी अस्तित्वात आणलेला आहे. तो कायदा त्यांनी रद्द करावा, ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. आणि जोपर्यंत केंद्र शासन आणि राज्य शासन कामगार विरोधी कायदे रद्द करत नाही तोपर्यंत इंटकच्या वतीने हे आंदोलन सतत चालू राहील, असा आजच्या प्रसंगी मी केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला इशारा देऊ इच्छितो. ब्यूरो रिपोर्ट, कारा न्यूज. वेलकम टू GB लॉजिस्टिक, जहां भरोसा, समय पर डिलीवरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है. हमारी वेल मेंटेन ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित, समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक. GB लॉजिस्टिक, एक्सपर्ट टीम, स्किल्ड एंड एक्सपीरियंस स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीमलेस. कॉम्पिटिटिव प्राइसिंग, बेस्ट सोल्यूशन, क्वालिटी कॉम्प्रोमाइज, एक्सटेंसिव नेटवर्क, पैन इंडिया कनेक्टिविटी, हर रूट पर एश्योर्ड सपोर्ट, साथ ही साथ कस्टमर सेटिस्फैक्शन, 1 दशक से ज्यादा का भरोसा. GB लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते, हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट, आपके कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस. चूज GB लॉजिस्टिक. वी केयर फॉर यू, वी डिलीवर फॉर यू. ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा, प्लॉट नंबर 18, 3rd फ्लोर, ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर, शंकर नगर, नागपुर. कॉन्टैक्ट 0712 66555030 और 9373901865.